नमस्कार, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमच्या सरचं स्वागत आहे. आज आपण पृथक्करण म्हणजेच काय? पृथक्करण शिकण्याच्या अगोदर तुम्हाला कर्ता ओळखता आल्या पाहिजे आणि कर्म ओळखता आल्या पाहिजे, क्रियापद ओळखता आल्या पाहिजे. जर तुम्हाला कर्ता कर्म ओळखता येत नसेल तर तुम्हाला वाक्य पृथक्करण हा चॅप्टर समजणार नाही. त्याच्याच मध्ये वाक्य पृथक्करणामध्ये वाक्याचे जे मुख्य घटक आहेत कर्ता आणि क्रियापद, त्यांना मुख्य घटक म्हणतात मित्रांनो. कारण की ते क्रियापद हा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आणि कर्ता हा मुख्य घटक असतो. तर कर्त्यालाच उद्देश म्हणतात आणि क्रियापदाला विधेय म्हणतात. कर्माला काय म्हणतात? विधेय म्हणतात. आणि त्याच्या अगोदर कर्तविस्तार आणि कर्मविस्तार किंवा विधेय विस्तार, विधेय पूरक ह्या सर्वांची उत्तर मित्रांनो आज तुम्हाला मिळणार आहे. पृथक्करण म्हणजेच काय? वाक्यातील घटक वेगवेगळे करून एकमेकाशी असणारा संबंध दर्शविणे त्यालाच वाक्य पृथक्करण म्हणतात. तर चला मित्रांनो आज बघू वाक्य पृथक्करण. पृथक्करण मित्रांनो, ह्या पृथक्करण ह्या शब्दाचा पृथक्करण म्हणजेच पृथक म्हणजेच वेगळे होणे. पृथक या शब्दाचा अर्थ काय होतो? वेगळे करणे. पृथक या शब्दाचा अर्थ वेगळे करणे. आणि पृथक्करण म्हणजेच काय? वाक्यातील घटक वेगवेगळे करून एकमेकाशी असणारा पृथक्करण म्हणजेच वाक्यातील घटक वेगवेगळे करून एकमेकाशी असणारा संबंध दर्शविणे म्हणजेच पृथक्करण होय मित्रांनो. वाक्यातील घटक वेगवेगळे करून एकमेकाशी असणारा संबंध दर्शविणे म्हणजेच पृथक्करण होय. तर पृथक्करण वाक्य हे वाक्याचे काही विभाग पडतात मित्रांनो. वाक्याचे दोन विभाग पडतात. वाक्याचे दोन विभाग पडतात. कोणते? वाक्याचे दोन विभाग पडतात. उद्देश आणि विधेय. मित्रांनो नोट करून घ्या. उद्देश म्हणजेच उद्देश विभाग. उद्देश म्हणजेच कर्ता होते मित्रांनो. आणि उद्देश आणि विधेय विभाग. तर उद्देश विभागामध्ये उद्देश म्हणजेच कर्ता होते मित्रांनो. उद्देश म्हणजेच कर्ता. इथं आहे पहिला कर्ता. उद्देश म्हणजेच कर्ता होते. उद्देश मित्रांनो, आपल्याला उद्देश म्हणजेच कर्ता हा लक्षात. हा कर्ता कशा पद्धतीने ओळखतात हा जर तुम्हाला येत नसेल तर मी कर्ता, कर्म आणि क्रियापद कसे ओळखतात ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितले मित्रांनो. जर तुम्हाला कर्ता व कर्म ओळखताच आल्या पाहिजे, कारण की सर्वात कर्ता, कर्म, क्रियापद याच्यावरच हा चॅप्टर डिपेंड आहे मित्रांनो. तर उद्देश पहिला. दुसरा आहे उद्देश विस्तार. उद्देश विस्तार. आणि नंतर आहे विधान पूरक. तिसरा आहे विधान पूरक. उद्देश म्हणजेच कर्ता, विधान पूरक. आणि दुसरा आहे पहिला आहे विधेय विभागामध्ये करणं.
कर्म आणि दुसरा आहे कर्ण विस्तार, कर्ण विस्तार आणि तिसरा आहे कर्ण विस्तार आणि कर्म झाला विस्तार मित्रांनो, कर्म कर्म कर्माच्या अगोदर आलेला त्याला कर्म विस्तार म्हणतात आणि क्रियापदाला विधेय, विधेय 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 म्हणजेच क्रियापद, क्रियापद आणि चौथा आहे विधेय विस्तार, विधेय विस्तार, विधेय विस्तार याच्या नंतर मित्रांनो विधेय विस्तार झाला आणि विधेय विस्तार हे झाले मित्रांनो विधेय विभागाचे प्रकार आणि विधेय विस्तार. तर उद्देश म्हणजेच काय मित्रांनो, उद्देश म्हणजेच कर्ता. जर कर्त्याला आपण जेव्हा कशा पद्धतीने ओळखायचं त्याला आपण नारा, नारा, नारी, नारे हे विचारतो मित्रांनो. नारा, नारी, नारा, नारी, नारे, काय, काय, काय किंवा काय हा प्रश्न विचारतो मित्रांनो. नारा, नारी, काय आणि उद्देश विस्तार. उद्देश विस्तार म्हणजेच काय होते, उद्देश विस्तार म्हणजे वाक्याच्या अगोदर आलेला शब्द त्याला वाक्याच्या कर्त्याच्या अगोदर, कर्त्याच्या अगोदर आलेला शब्द, अगोदर आलेला शब्द, आलेला शब्द आणि विधान पूरक म्हणजेच कर्त्याच्या नंतर, कर्त्याच्या नंतर, नंतर आलेला शब्द, आलेला शब्द कर्त्याच्या नंतर. कर्म मित्रांनो, कर्म कसा ओळखायचा, धातूला लेले काय, लेले काय हा विचारायचा मित्रांनो. आणि कर्म विस्तार कर्माच्या अगोदर, कर्माच्या अगोदर आणि विधेय म्हणजेच क्रियापद आणि विधेय विस्तार क्रियापदाच्या अगोदर, क्रियापदाच्या अगोदर, क्रियापदाच्या अगोदर म्हणजेच क्रियाविशेषण, म्हणजेच क्रियाविशेषण, क्रियाविशेषण, क्रियाविशेषण. हे झाले मित्रांनो वाक्याचे विभाग. वाक्याचे विभाग दोन पडतात मित्रांनो, उद्देश विभाग, उद्देश विभाग आणि विधेय विभाग. उद्देश विभागामध्ये काय काय येत असते, उद्देश म्हणजेच कर्ता असते, कर्ता. कर्ता जर तुम्हाला ओळखता आला तर कर्त्याच्या अगोदर कोणता शब्द आहे, कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतो. आणि विधानपूरक म्हणजेच कर्त्याच्या नंतर आलेला शब्द त्याला विधानपूरक असे म्हणतो मित्रांनो. तर कर्ता आणि कर्म तुम्हाला जर ओळखता येत नसेल तर हे ट्रिक लिहून टाका मित्रांनो. कर्ता ते पण आपण बघणार आहोत, पुत्तकरण आणि पुस्तक. जर मित्रांनो याची तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. घेतले मित्रांनो. बघणार आहोत उद्देश विस्तार. उद्देश विस्तार म्हणजे उद्देश विस्ताराचेच प्रकार, विभाग, कर्ता, कर्ता आणि उद्देश विस्तार. उद्देश म्हणजेच कर्ता होते आणि कर्त्याच्या अगोदर जो आलेला शब्द असतो त्याला उद्देश विस्तार म्हणतात मित्रांनो. तर ते पहिला आहे उद्देश, उद्देश विस्तार. उद्देश विस्ताराचे विधेय विभाग, विधेय विभाग, विधेय विधेय उद्देश विभाग, उद्देश विभाग, उद्देश विभाग. उद्देश विभागाचा पहिला आहे मित्रांनो कर्ता, कर्ता. उद्देश, उद्देश म्हणजेच कर्ता, कर्ता.
मित्रांनो कर्ता म्हणजेच काय? कर्ता म्हणजेच कर्ता कर्ता म्हणजेच वाक्यामध्ये माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला कर्ता असे म्हणतात मित्रांनो. तर कर्ता कशा पद्धतीने ओळखायचं? कर्ता कशा पद्धतीने ओळखायचं? वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते त्याला कर्ता म्हणतात मित्रांनो. वाक्य उद्देश म्हणजेच कर्ता असते आणि वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते त्याला वाक्याच्या कर्ता म्हणतात. वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते त्याला कर्ता म्हणतात मित्रांनो. त्याला कर्ता म्हणतात मित्रांनो. सर्वात मेन इम्पॉर्टंट तुम्हाला कर्ता ओळखता आल्या पाहिजे मित्रांनो. कर्ता कसा ओळखणे? कर्ता व उद्देश कसा ओळखणे कर्ता व उद्देश कसा ओळखणे मित्रांनो. तर आपण वाक्य अगोदर घेऊ मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला कर्ता व उद्देश, कर्ता म्हणजेच उद्देश होते, कर्म, हे सर्व आपण बघणार आहोत मित्रांनो. कर्ता ओळखणे अगोदर. तर उदाहरणात आहे पहिला उदाहरणात सुरेश रामरावाला पुत्रा झाला हा पण, आणि रामूचा शर्ट फाटला म्हणजेच रामूचा शर्ट फाटला हा आपण उदाहरण घेऊ मित्रांनो. रामूचा पहिला शर्ट फाटला रामूचा शर्ट फाटला. तर मित्रांनो रामूचा शर्ट फाटला ह्या वाक्यातील आपल्याला उद्देश विस्तार शोधायचा आहे. उद्देश शोधायचा आहे आणि उद्देश विस्तार शोधायचा आहे. तर आपण आता उद्देश म्हणजेच कर्ता हा शोधत आहोत. तर ट्रिक काय आहे? आपण अगोदर काय शोधायचं? क्रियापद शोधायचं. अगोदर क्रियापद शोधणे ह्या वाक्याचा रामूचा शर्ट फाटला. तर क्रियापद कोणता आहे? फाटला आहे. क्रियापद रामूचा शर्ट फाटला, क्रियापद कोणता आहे मित्रांनो? फाटला क्रियापद आहे. क्रियापदाच्या नंतर शोधल्यानंतर धातू शोधणे क्रियापदाचा धातू शोधणे म्हणजे फाटला हा धातू आहे. फाटला धातू आहे. तर धातूला नारा कोण? फाट प्लस नारा नारी किंवा नारे कोण व काय हा प्रश्न विचारा. म्हणजे फाटणारा काय? तर शर्ट म्हणजेच हा कर्ता झाला मित्रांनो. कर्ता म्हणजेच उद्देश. शर्ट फाटणारा काय? तर शर्ट हा उद्देश झाला म्हणजे कर्ता झाला. आता याच्यानंतर हे झाला मित्रांनो. तर जो मिळणारे आन्सर असते आन्सर हा कर्ता असते मित्रांनो. हे आहे मित्रांनो ट्रिक. ह्या पद्धतीने तुम्ही जायच्या अगोदर क्रियापद शोधणे, त्याच्यानंतर त्याचा धातू शोधल्यानंतर त्याला नारा नारी काय हे प्रश्न विचारणे. दुसरा आपण उदाहरण घेऊ मित्रांनो. श्रावणीला थंडी वाजते. श्रावणीला थंडी वाजते. तर श्रावणीला थंडी वाजते. अगोदर काय शोधायचे आपल्याला? क्रियापद शोधायचं. अगोदर क्रियापद शोधणे. क्रियापद कोणता आहे? वाजते. तर मग वाजणारी काय? तर थंडी हा कर्ता आहे मित्रांनो. वाजणारी काय? वाजणारी काय? तर थंडी. वाजणारी काय? तर
थंडरी, थंडी. अजून एक उदाहरण घेऊ मित्रांनो. त्याच्यानंतर आहे तिसरा, सुरेशना मोगल साम्राज्याला हरवले, अंत केले. सुरेशने 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 मंगेशचा अंत केले, अंत केले. सुरेशने मंगेशचा अंत केला, अंत केला. सुरेशने मंगेशचा अंत केला मित्रांनो. तर अंत केला, तर केला, तर करणारा कोण? करणारा काय? अंत. सुरेशने मंगेशचा अंत केला, तर करणारा कोण? तर मंगेश. सुरेश हा आहे मित्रांनो कर्ता, म्हणजेच उद्देश. हा आहे उद्देश, म्हणजेच सुरेशने अंत केला हा उद्देश आहे, उद्देश आहे. तर हे झाले मित्रांनो उद्देश. उद्देश कशा पद्धतीने ओळखायचा हा मी तुम्हाला उदाहरण सांगितले मित्रांनो. याच्यानंतर उद्देश विस्तार हा मित्रांनो एक अजून उदाहरण आपण घेऊन टाकू मित्रांनो. रामरावाला कुत्रा, रामरावाला रामरावाचा कुत्रा जातो, रामरावाचा कुत्रा जातो. तर जाणारा कोण? अगोदर मित्रांनो काय करायचे आहे तुम्हाला? अगोदर क्रियापद शोधणे आहे. तर क्रियापद कोणता आहे? क्रियापद आहे जातो. आणि जातो क्रियापद आहे, तर त्याचा धातू शोधणे आहे. तर जा हा धातू आहे, तर धातूला नारा कोण हा जर तुम्ही प्रश्न विचारला तर जाणारा कोण? कुत्रा. रामरावाचा कुत्रा जातो, तर जाणारा कोण? कुत्रा. हा आहे मित्रांनो उद्देश, व उद्देशालाच कर्ता म्हणतात. उद्देश आणि उद्देश कर्ता. आता याच्यानंतर आपण उद्देश विस्तार काय असते ते शिकणार आहोत मित्रांनो. दुसरा आहे उद्देश विस्तार. उद्देश विस्तार म्हणजेच मित्रांनो उद्देश विस्तार कशा प्रकारे विचार? अगोदर तुम्हाला कर्ता ओळखणे आणि कर्त्याच्या अगोदर जो शब्द आलेला असतो त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतात मित्रांनो. कर्त्याच्या अगोदर म्हणजेच कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजेच उद्देश विस्तार होय मित्रांनो. कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजेच उद्देश विस्तार होय. कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजेच उद्देश विस्तार. होय. कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजेच उद्देश विस्तार होय. तर उदाहरणार्थ मित्रांनो ह्या उद्देश विस्तारांना चा, ची, चे, झा, जी, झे हे शब्द लक्षात राहतात मित्र. चा, ची, चे हे शब्द जोडलेले असतात. उदाहरणार्थ आपण घेऊ मित्रांनो. उदाहरणार्थ इथूनच घेऊ. उदाहरणार्थ रामूचा शर्ट फाटला. पहिलाच उदाहरण घेऊ. रामूचा शर्ट फाटला हाच उदाहरण. पहिला रामूचा शर्ट फाटला. तर मित्रांनो अगोदर तुम्हाला काय करायचंय? कर्ता शोधायचंय. कर्ता फाटणारा काय? अगोदर क्रियापद शोधणे. क्रियापद शोधल्यानंतर त्याचा धातू शोधणे. फाट हा धातू आहे, तर धातूला फाटणारा कोण? शर्ट हा कर्ता आहे. कर्ता आणि कर्त्याच्या अगोदर जो आलेला शब्द असतो त्याला
उद्देश 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 विस्तार म्हणतो मित्रांनो. उद्देश विस्तार. उद्देश विस्ताराला केव्हा पण चा ची चे हे शब्द लागलेले असतात मित्रांनो. चा ची चे झा झी झे हे शब्द लागलेले असतात. तर तुम्हाला उद्देश विस्तार समजला. उद्देश विस्तार ओळखण्याच्या अगोदर तुम्हाला कर्ता ओळखणे आणि कर्त्याच्या अगोदर जो शब्द आलेला असतो त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतात. आणि त्या उद्देश विस्ताराला चा ची चे झा झी झे हे लागलेले असते मित्रांनो. उद्देश विस्तार म्हणजे काय? कर्त्याच्या विषयी माहिती सांगणारा शब्द त्यालाच उद्देश विस्तार म्हणतात. त्याच्यानंतर आहे मित्रांनो दुसरा आपण उदाहरण घेऊ. शेजारचा धोंडू. शेजारचा धोंडू. धोंडू धडकन पडला. धडकन पडला. तर मित्रांनो आपल्याला अगोदर याचा क्रियापद ओळखणे. क्रियापद कोणता आहे? पडला. क्रियापद पडला आहे. तर क्रियापद हा पडला आहे. तर क्रियापदानंतर त्याचा धातू शोधणे. तर पड हा धातू आहे मित्रांनो. धातू. तर पडणारा कोण? पड याला पडणारा कोण? तर धोंडू हा कर्ता आहे. आणि जो कर्त्याच्या अगोदर शब्द आलेला आहे शेजारचा हा आहे मित्रांनो. कर्ता म्हणजे उद्देश होते आणि उद्देश विस्तार. कर्त्याच्या अगोदर उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याच्या अगोदर जो शब्द आलेला आहे त्याला उद्देश विस्तार म्हणतात. आणि कर्त्याच्या नंतर जो शब्द येतो त्याला काय म्हणतात? विधानपूरक. तुम्हाला मित्रांनो उद्देश विभागामध्ये काय असतात? उद्देश असते, उद्देश विस्तार असते, उद्देश विस्तार आणि उद्देश विभाग. उद्देश विभाग किंवा विधानपूरक. विधानपूरक असते मित्रांनो. विधानपूरक हा कर्त्याच्या अगोदर कर्त्याच्या नंतर कर्त्याच्या नंतर येत असते मित्रांनो. तर आता आपण उद्देश विस्तार झाला. आता विधानपूरक बघू मित्रांनो. विधानपूरक म्हणजेच मित्रांनो कर्त्याच्या नंतर आलेला शब्द. विधानपूरक म्हणजे कर्त्याच्या नंतर आलेला शब्द त्याला विधानपूरक असे म्हणतात. विधानपूरक कर्त्याच्या नंतर आलेला शब्द. उदाहरणात घेऊ आपण. शेजारचा धोंडू धडकन पडला. शेजारचा धोंडू धडकन पडला. तर शेजारचा धोंडू धडकन पडला. तर मित्रांनो अगोदर तुम्हाला काय ओळखायचं आहे? क्रियापद ओळखणे. पडला आहे. क्रियापद ओळखणे. पडला. तर पडणारा कोण? धोंडू. तर हा काय आहे मित्रांनो? कर्ता आहे. कर्ता म्हणजे उद्देश. आणि आपल्याला काय शोधायचं आहे? विधानपूरक काय असते? कर्त्याच्या नंतर आलेला शब्द म्हणजे हा कर्ता. कर्त्याच्या नंतर हा आहे म्हणजे हा विधानपूरक आहे. विधानपूरक समजला मित्रांनो तुम्हाला? विधानपूरक म्हणजेच काय? उद्देश म्हणजेच कर्ता असते. कर्ता आपण कसा ओळखायचं? त्याला अगोदर क्रियापद शोधायचे. क्रियापद शोधल्यानंतर त्याचा धातू शोधणे. धातू शोधल्यानंतर धातूला नारा नारी काय किंवा कोण हे प्रश्न विचारायचे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला जो मिळणारा उत्तर असते तो उद्देश असते. उद्देश म्हणजेच कर्ता.
आणि कर्त्याच्या अगोदर आलेला शब्द त्याला उद्देश विस्तार म्हणतात आणि कर्त्याच्या नंतर आलेला शब्द त्याला विधानपूरक असे म्हणतात मित्रांनो. आता याच्यानंतर आपण विधेय विभाग घेणार आहोत मित्रांनो. विधेय म्हणजे विधेय विभागामध्ये कर्म कसा शोधणे आणि क्रियापद कसा शोधणे ते आपण आणि ते बघणार आहोत मित्रांनो. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. विधेय विभाग घेणार आहोत मित्रांनो. विधेय विभाग विधेय विभागामध्ये पहिला आहे कर्ता, दुसरा प्रकार आहे विधेय विभाग. पहिला आहे कर्म मित्रांनो. कर्म आणि कर्म विस्तार. दुसरा आहे कर्म विस्तार आणि क्रियापद व क्रियापद विस्तार. क्रियापद विस्तारालाच काय म्हणतात मित्रांनो? विधेय विस्तार. याला विधेय म्हणतात मित्रांनो. क्रियापद म्हणजेच विधेय होते. विधेय म्हणजेच क्रियापद आणि विधेय विस्तार. विधेय विस्तार. तर कर्म कसा ओळखायचा मित्रांनो? कर्म म्हणजेच काय? कर्म कसा ओळखायचा? कर्म ओळखण्याच्या त्याच्यावर कर्म म्हणजेच काय? ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते. म्हणजे क्रिया सोचणारा तोच असतो, त्याला कर्म म्हणतात मित्रांनो. उदाहरणावरून तुम्हाला कर्म कसा ओळखायचा आणि क्रियापद कसा ओळखायचा. क्रियापद तुम्हाला ओळखता आला मित्रांनो, कारण की अगोदर तुम्हाला क्रियापद ओळखायला लागते. कर्ता शोधा किंवा कर्म शोधा. तर पहिला आपण उदाहरण घेऊ. कर्म हा क्रिया सोचणारा आणि क्रिया करणारा, ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते तो कर्म असते मित्रांनो. ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात मित्रांनो. कर्म म्हणतात. ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात मित्रांनो. याच्यानंतर उदाहरणात आहे सुरेशने झाडाचा पेरू तोडला. हा आपण उदाहरण घेऊ मित्रांनो. सुरेशने झाडाचा पेरू तोडला. सुरेशने झाडाचा पेरू तोडला. ह्या वाक्यामध्ये मित्रांनो, कर्म कोणता आहे? कर्म म्हणजे आपल्याला कर्म शोधायचं आहे. सुरेशने झाडा तोडला. तर अगोदर मित्रांनो काय ट्रिक काय आहे आपली? ट्रिक अगोदर क्रियापद शोधणे. क्रियापद कोणता आहे? तोडला. क्रियापदाच्या नंतर धातू शोधणे. धातू कोणता आहे? तोड. अगोदर क्रियापद शोधणे, नंतर क्रियापदाचा धातू शोधणे, कोणता आहे? तोड. मग तोड मग त्याला लेले काय तोडलेले काय हा प्रश्न विचारणे म्हणतो. तोडलेले काय? तर पेरू हा काय आहे मित्रांनो? तोडलेले हा कर्म आहे. कर्म तोडलेले काय आहे? पेरू आणि जो कर्माच्या अगोदर आलेला असते त्याला आपण त्याला विधेय विस्तार, त्याला कर्म विस्तार म्हणतात मित्रांनो. विधेय म्हणजेच क्रियापद असते. सुरेशने झाडाचा पेरू तोडला. तर हा झाडाचा आहे. कर्म विस्तार आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण दुसरा उदाहरण घेऊ. आपण गवड्याने म्हशीची धार काढली. मग
म्हशीचे धार काढली, धार काढली, गवळ्याने म्हशीचे धार काढली, गवळ्याने म्हशीचे धार काढली. तर मित्रांनो इथं सर्वात अगोदर तुम्हाला क्रियापद ओळखायचे. क्रियापद कोणतं आहे? काढली. क्रियापद काढली. क्रियापद कोणतं आहे? काढली. तर क्रियापदाच्या नंतर काय शोधतो आपण? क्रियापदाचा धातू शोधतो. तर काढ, तर काढलेली काय? काढलेली, काढलेली काय? काढलेली धार आहे मित्रांनो. हा आहे कर्म, आणि कर्माच्या अगोदर जो आलेला आहे त्याला कर्म विस्तार म्हणतात. कर्म विस्तार म्हणतात. तर मित्रांनो तुम्हाला कर्म कर्म माहिती झाला, आणि दुसरा आहे कर्माचाच कर्म विस्तार. कर्म विस्तार, विस्तार, कर्म विस्तार. कर्म विस्तार म्हणजेच कर्माच्या अगोदर, कर्माच्या अगोदर अगोदर आलेला शब्द, आलेला शब्द, कर्माच्या अगोदर आलेला शब्द त्याला आपण कर्म विस्तार म्हणतो. आणि जो कर्म कसा ओळखणे? कर्म ओळखणे, कर्म ओळखणे, ओळखणे, कर्म ओळखणे. हे आहे मित्रांनो कर्म ओळखण्याची ट्रिक. आणि कर्म विस्तार. आता याच्यानंतर आहे मित्रांनो विधेय. विधेय म्हणजे काय होते? विधेय म्हणजे क्रियापद. दुसरा विधेय. विधेय विधेय कसा ओळखायचा? विधेय 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 म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. विधेय विधेय म्हणजे वाक्याच्या अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. आणि क्रियापदालाच काय म्हणतो मित्रांनो? विधेय. तर क्रियापद ओळखणे तुम्हाला सोपी गोष्ट आहे. उदाहरणार्थ आपण गवड्याने म्हशीची धार काढली. गवड्याने म्हशीचे धार भडभड काढली. वेगाने काढली, वेगाने काढली. तर मित्रांनो अगोदर विधेय म्हणजे विधेय विधेय म्हणजेच काय झाला? विधेय म्हणजेच क्रियापद झाला. आणि विधेय विस्तार, विधेय विस्तार, विधेय विस्तार म्हणजेच क्रियापदाच्या अगोदर जो आलेला शब्द असतो, क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द, त्याला विधेय विस्तार म्हणतात. विधेय म्हणजेच क्रियापद, आणि विधेय विस्तार म्हणजेच क्रिया विशेषण. क्रिया विशेषण म्हणजेच क्रियापदाच्या अगोदर माहिती सांगणार, क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द, त्याला आपण विधेय विस्तार म्हणतात मित्रांनो. तर काढली काय आहे? हा क्रियापद आहे. क्रियापद हा काढली झाला. क्रियापद काढली हा क्रियापद. तर क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा जो शब्द असतो हा वेगाने. धार कशी काढली? वेगाने काढली. हा धार वेगाने म्हणजेच हा विधेय विस्तार. विधेय विस्तार, विस्तार. विधेय विस्तार हे नेहमी क्रिया विशेषण असतात. क्रिया विशेषण असतात. विधेय विस्तार हे क्रिया विशेषण असतात, कारण की क्रियापदाबद्दल माहिती सांगतात आणि क्रियापदाच्या अगोदर येतात त्याला हे क्रियापदाबद्दल माहिती सांगतात. क्रिया पदाबद्दल माहिती सांगतात मित्रांनो. माहिती सांगणारा शब्द, सांगणारा शब्द क्रिया विशेषण पण असतात. क्रिया विशेषण असतात. हे आहेत मित्रांनो वाक्य पृथक्करण. याच्या बाहेर एक्झाम मध्ये वाक्य पृथक्करण ह्या चॅप्टरच्या बाहेर, ह्या चॅप्टरच्या सिलेबस मध्ये एवढाच आहे मित्रांनो. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? तुम्हाला कर्ता ओळखता येतोच, कर्म पण ओळखता येतो. तर कर्ता म्हणजेच कर्त्याला आपण उद्देश म्हणतो. उद्देश म्हणजेच जेव्हा नारा नारी काय हा आपण म्हणतो तर उद्देश मिळतो. आणि कर्त्याच्या अगोदर जो शब्द येतो त्याला उद्देश विस्तार म्हणजेच कर्त्याच्या बद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजेच उद्देश. त्याच्यानंतर
कर्म आणि मग नंतर कर्माच्या अगोदर आलेला शब्द तो कर्मविस्तार असतो. विधेय, विधेय म्हणजेच क्रियापद आणि विधेय क्रियापदाच्या अगोदर जो आलेला शब्द असतो त्याला विधेय विस्तार असे म्हणतात मित्रांनो. तर हे आहे वाक्य पृथक्करण. इथं सर्वात जास्त तुम्हाला विधेय कोणता आहे, विधेय विस्तार कोणता आहे, कर्म कोणता आहे आणि कर्म विस्तार आणि विधेय विस्तार कोणता आहे हे तुम्हाला ओळखा म्हणून येते मित्रांनो, सांगा म्हणून. तर हे आहे आजच्या. जर मित्रांनो तुम्ही आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा मित्रांनो. जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर 9637064374 ह्या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो. जय हिंद.